बंधू बाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर झाला एक गंभीर आरोप। तर रुपाली चाकणकर यांच्यासाठी मानला जातोय आणखी एक सर्वात मोठा धक्का। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। रुपाली चाकणकर असंख्य महिलांना अशोक खरातकडे घेऊन गेल्या, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा गंभीर आरोप। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी गंभीर आरोप केले आहेत। रुपाली चाकणकरांनी अशोक खरातला अनेक महिलांसमोर प्रमोट केले। सामान्य महिलांबरोबर उठबस करायची सोडून मंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर उठबस केली। त्यांच्यासमोर बोलताना सामान्य महिलांना कॉम्प्लेक्स यायचा असे गंभीर आरोप त्यांनी केलेत। ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। कुंपणच शेत खातंय हे ऐकलं होतं, पण इथं कुंपणाने शेत लांडग्याकडे नेऊन ठेवले। अशोक खरातच्या कार्यालयात नितीन जाधव नावाचा मुलगा काम करत होता। त्या मुलाचं लग्न झालं। बाबाची नजर त्याच्या बायकोवर गेली। एकदा बायकोला भेटायला आण असं बाबा म्हणाला। माझा मालक काय करतो हे नितीनला माहिती आहे। मग त्याच्या बायकोवर बाबाची नजर गेल्याने त्याने ऑफिसमध्ये स्पाय कॅमेरे फिट केले। त्याचे फुटेज तो घेत राहिला। त्यातले काही फुटेज घेऊन हा गायब झाला असं आशा मिरगे म्हणाल्या। पुढे त्या म्हणाल्या 3 महिने तो गायब होता। त्यानंतर त्याने एका महिलेला क्लिप पाठवली, तिच्याकडे पैशाची मागणी केली, पण त्या संबंधित पीडित महिलेला घरातील पुरुषांनी मदत केली। त्यांनी तिच्यावर विश्वास दाखवला। कुटुंबियांनी तिला सहकार्य केलं। तेव्हा अहिल्यानगरमध्ये तिच्या कुटुंबियांनी नितीन जाधव विरोधात गुन्हा दाखल केला। बाबांना कळलं हे आपल्या भोवती येणार, त्याने लगेच नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। हे व्हिडिओ मॉर्फ व्हिडिओ आहेत असा त्याने आरोप केला। पण नाशिकचे एसपी कर्तव्यदक्ष आहेत। त्यांनी हे फोटो फॉरेन्सिक्सकडे पाठवले। हे फोटो खरे होते, ते सीसीटीव्हीचे क्लिप होते, पण नितीन जाधव अहिल्यानगर पोलीस ठाण्यात कैद होता म्हणून त्याच्या मोबाईल तपासणीचे आदेश दिले। त्याच्या मोबाईलमध्ये 58 व्हिडिओ सापडले आणि 200 फोटो मिळाले। हे तर हिमनगाचं टोक आहे असं त्या म्हणाल्या। महिला आयोगाचं विश्वासाचं न वाटण्याचं कारण म्हणजे त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे पाहिल्यावरच कळतं। याच्या अगोदरच्या अध्यक्षा डोळ्यापुढे आणा, विजयाताई रहाटकर, सुशीबेन शाह, निर्मला प्रभावळकर आणि आमच्यासारखे सदस्य। एखाद्या राहा चलती महिलेलाही वाटेल की ती ताई माझी गोष्ट ऐक, पण याचा ॲटिट्यूड, यांचा ड्रेस सेन्स, यांचा मेकअप, यांचा ग्लॅमर, यांची आर्टिफिशियल नखं, माझ्यासारख्याच महिलेला त्यांच्याशी बोलताना असं वाटायचं की पदर वगैरे नीट घ्यावा मग बोलावं, कारण कॉम्प्लेक्स यायचा। अशी टीका रुपाली चाकणकर यांच्यावर मिरगे यांनी केली। जेव्हा आमचा पक्ष एकत्र होता मलाही कॉम्प्लेक्स यायचा। आता महिलेची सतत उठबस किंवा सोशल मीडियावर वावर कधीच महिलांबरोबर नव्हता। सतत मंत्री संत्री ऑफिसर्स यांच्याबरोबर असायच्या। म्हणजे 24/7 या संघटनात्मक पदावर बसून त्यांनी संघटनेचं काम केलं हे प्रत्येकापर्यंत पोहोचत होतं। त्यामुळे पीडितांनाही माझ्या कामाचं कोण, इथे गेल्यावर माझा वेळ वाया जाईल हे माहिती होतं। आयोगातही त्यांनी राजकारण केलं असा आशा मिरगे यांनी गंभीर आरोप केला आहे। सोशल मीडियावरील फोटोमध्ये केक भरवताना फोटोमध्ये बाबाची नजर, तुला मलाही कळेल की बाबाची नजर कशी आहे। तो नजरेने खातोय रुपालीताईंना आणि यांना कळलं नाही। मग 2 पैकी एक गोष्ट आहे की या मठ्ठबुद्धी आहेत, त्यांना एवढं कळलं नाही की या त्याच्या पार्टनर आहेत, या सर्व गोष्टीमध्ये मदत करणाऱ्या आहेत असंही त्या म्हणाल्या। त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांमध्ये 3 प्रकारचे लोक आहेत। फक्त भेट देणारे आहेत, त्यांचे समर्थक आहेत किंवा त्यांचे पार्टनर्स आहेत। त्यात 1 नंबरवर दीपक केसरकर आणि 2 नंबरवर रुपाली चाकणकर आहेत। आपल्या आजूबाजूच्या लोकांना तिथपर्यंत नेणे, असंख्य महिलांना त्यांनी नेलं असेल। महिला संघटनांची मीटिंग असताना हा बाबा तिथे जायचा। ओपनली हे बाबा माझे गुरु आहेत, मी आज जिथे पोहोचती तिथे त्यांच्यामुळे पोहोचली आहे, हे माझे पांडुरंग आहेत, अशा पद्धतीने वक्तव्य करून रुपाली चाकणकर भोळ्या भाबड्या लोकांना सांगायच्या। त्या महिलांसमोर अप्रत्यक्षपणे प्रमोट करायच्या असा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी केला आहे। या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होत्या। दरम्यान भोंदू बाबा अशोक खरात यांना महिला पुरवण्याचं काम, यांना मुली पुरवण्याचं कामसुद्धा स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर करायच्या अशा पद्धतीचा धक्कादायक खुलासा आशा मिरगे यांनी केल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, महिलांचा सन्मान आणि रक्षण करण्यासाठी असणाऱ्या पदावर असणारी व्यक्ती जर महिलांना अशा प्रकारे भोंदूबाबाच्या जाळ्यात नेऊन फसवत असेल तर यांना कठोर शिक्षा व्हावी की नाही, याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल
तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या आणि नव्या विषयासह.